सलाम सोयाबीन आहे, त्याचबरोबर मका आहे, नागली, त्याचबरोबर उडीद, स्ट्रॉबेरी, सफेद मुसळी ही जी पिकं आहेत या पिकांना सुद्धा सरकारने हमी भावामध्ये खरेदी करावी आणि त्यांनासुद्धा आदिवासी विकास विभागाने बोनस जाहीर करावा. जसा भाताच्या पिकाला 40,000 रुपये 5 एकरपर्यंतच्या शेतकऱ्याला तो 40,000चा बोनस दिला जातोय. तशा प्रकारचा बोनस आदिवासीच्या इतर पिकांना पण मिळावा अशा प्रकारच्या ह्या ज्या मागण्या आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या जेवढ्या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये पुरेसे शिक्षक नाही. जिथं शाळा आहे विद्यार्थी आहेत तिथं शिक्षक नाही. काही ठिकाणी शाळेत आपले विद्यार्थी आहेत, शिक्षक आहे, पण शाळेची इमारतच नाही. तर हे ग्रामीण भागातील भवितव्य ज्या नवीन पिढीवर अवलंबून आहे ती पिढी बर्बाद करण्याचं काम आता होऊन राहिलेलं आहे. सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. ते ताबडतोब सुधारावं. त्याचबरोबर पेसा कायद्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. सुप्रीम कोर्टाने जो स्टे दिला होता त्याच्यामध्ये 50% जागा भरण्याचा त्याने आदेश दिलेला आहे, परंतु सरकार काय ते पेसा भरत्या अद्यापर्यंत भरत नाही. ह्याच्यामध्ये शिक्षकांच्या जागा खाली आहेत, तलाठी, त्याचबरोबर ग्रामसेवक, आपल्या फॉरेस्टच्या जागा खाली आहेत. एकूण 9 कॅटेगरीमधल्या जागा 13 कॅटेगरीमधल्या ह्या जागा खाली आहेत आणि म्हणून संबंध त्याचा फटका हा आदिवासी जनतेला भोगावा लागतोय. कर्मचारी अपुरे असल्यामुळं लोकांना जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न लोकांचे तसेच तुंबलेले आहेत. त्याचबरोबर वृद्धापकाळ पेन्शन योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांचे 6-6 महिन्याचं पेन्शनच अजून त्यांना त्यांच्या खात्यावरती वर्ग झालेलं आहे. हे सगळे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाच्या संदर्भात परवाच्या दिवशी कलेक्टर साहेबांकडे चर्चा झाली, परंतु कलेक्टर साहेबांनी म्हणजे वन जमिनीचा प्रश्न आहे, पश्चिम वाहिन्या पूर्व वाहिन्या करायच्या हा प्रश्न आहे, त्याचबरोबर 7-12 जो वन जमिनीचा आहे तो दुरुस्त करायचा आहे. जास्तची लोकांच्या ताब्यामध्ये असलेली जमीन आहे त्या जमिनीचा प्रश्न आहे. हे प्रश्न राज्य पातळीवरती सुटतील अशा प्रकारची त्यांचा सल्ला मिळाला आणि त्यामुळं आता आम्ही हा 6वा दिवस आहे. आता आम्ही मुंबईच्या दिशेने म्हणजे नाशिक व्हाया नाशिक अशा प्रकारचा आज आंदोलनाचा हा कार्यक्रम आज सुरू झालेला आहे. तेव्हा सुरगाणे होऊन आतापर्यंत जवळजवळ 10,000चा लोकांचा जमाव हा वणी पार करून आज तो दिंडोरीला मुक्काम जाणार आहे. कळवण आणि सुरगाण्याचे लोक, त्याचबरोबर चांदवड, मालेगाव, येवला, नांदगाव, देवळा आणि सटाणा हे लोक आज नॅशनल हायवेने ते पण नाशिकच्या मार्गाने येऊन राहिलेले आहेत. आज पेठचे लोक आज त्यांचा जे रस्ता रोको होता तो कार्यक्रम आज स्थगित करून आज लॉंग मार्चचा रस्ता धरलेला आहे. त्र्यंबकेश्वरचे लोक हे हर्सुलला रस्ता रोको करत होते ते पण आता निघालेले आहेत. तेव्हा नाशिक जिल्ह्याची जी जनता आहे त्यांच्याकडं सरकारचं कुठलंही लक्ष नाही आणि याच्यासाठी आम्ही आता निर्णय घेतलेला आहे की आमचे जे काही प्रश्न आहेत, आमचे मागण्या आहेत त्या जोपर्यंत सरकार ते मार्गी लावत नाही तोपर्यंत आता परत येण्याचा काही प्रश्नच नाही. आणि म्हणून पायी हा लॉंग मार्च आता सुरू झालेला आहे. आमच्या नवीन मागण्या आम्ही कोणत्याच मागत नाही आहोत. वन जमिनीचा कायदा पास झाला आहे 2006 साली. आज त्याला 20 वर्ष होऊन गेली. 2026 साल उजाडलं तर त्याची अंमलबजावणी नाही. सरकारने बोनस जाहीर केला त्याची अंमलबजावणी नाही. सरकारने वृद्धापकाळची पेन्शन योजना लागू केली, लोकांचे ते प्रश्न रखडलेले आहेत आणि म्हणून ह्या सगळ्याच प्रश्नावरती आम्ही आता हा आंदोलनाचा कार्यक्रम आता लॉंग मार्चमध्ये रूपांतरित करून आज मुंबईची वाट आम्ही धरलेली आहे. आज वेगवेगळे पक्षाचे लोक आम्हाला पाठिंबा देतात. आज शिवसेनेचे आमचे
भास्करराव गावित आणि त्यांचे सगळे पेठ तालुक्यातील सहकारी सभापती साहेब आहेत आणि इतर त्यांचे सहकारी हे सगळेचे सगळे आमच्या या आंदोलनाला पाठिंबा देतात. मागे आम्ही पेशा भरतीच्या संदर्भात भास्करराव गावित, मी आणि चिंतामण आणि आपल्या नाशिक जिल्ह्यातील आदिवासी नेते आम्ही आदिवासी भवनला उपोषण केलं होतं. 13 दिवसाचं उपोषण झालं आणि सरकारने मान्य केलं, परंतु त्याची अंमलबजावणी काही झाली नाही. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.